बीडच्या आष्टी तालुक्यातील मसोबाची वाडी येथे श्री क्षेत्र गहिनीनाथगडाच्या 94व्या नारळी सप्ताहाची सांगता होती आणि या सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती। राज्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना मी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मी हर्षवर्धन सपकाळ यांना देखील फोन करून विनंती केली होती की त्यांनी उमेदवार मागे घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीला आणलेलं IT कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे। एखाद्या टेक्निकल कंपनीमध्ये अशा प्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे। या सगळ्याचा तपास सखोल केला जाईल असेही फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान गोपीनाथ मुंडे साहेब आणि माझा एकत्र या कार्यक्रमात असलेला शेवटचा फोटो मला भेट मिळाला, मला खूप भरून आले असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भावनिक आठवणी सांगितली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करा अशी मागणी केली। धनंजय मुंडे एका जाती धर्माचे नेते नाही, या जिल्ह्यातील काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी आपलं पद अबाधित राहावं यासाठी त्यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आलं। मुख्यमंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी केली असल्याचे या कार्यकर्त्याने सांगितले।